नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण देशामध्ये कृषी मूल्य आयोग योग्य भाव मिळाले पाहिजेत या संदर्भात केंद्र सरकारने एक कमिटी नेमलेली आहे आणि त्या कमिटीवर शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष इंजिनियर गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांची नियुक्ती केलेली आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाची जाण करून देणारं, प्रशिक्षण करणारं एक शरद जोशी यांचे लाडकं व्यक्तिमत्व, त्यांना आज आपण भेटणार आहोत. पाटील साहेब, आपल्याला कृषी मूल्य आयोगाचं केंद्र सरकारचं भाव ठरण्याच्या समितीवर जी नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आणि आपण ह्या कमिटी किती दिवस झालं नियुक्ती करून, आपण किती बैठका झाल्या आणि या समितीबद्दल आपल्याला काय काय वाटतं हे सांगावं. माझी नियुक्ती, मी तसं तर अमेरिकेत होतो आणि आल्याबरोबर मला समजलं की माझी नियुक्ती याच्यावर झालेली आहे. याबद्दल मला खूपच आनंद वाटला. कित्येक दिवसापासून मला असं वाटत होतं की पॉलिसी मेकिंगमध्ये, देशाच्या कायद्या रचनामध्ये आपला काहीतरी सहभाग असावा. आपण खासदार जरी झालो नाही तरी असं काही चान्स मिळतो का वाटला होता. योगायोगानं या सरकारने तो चान्स मला दिला, त्याबद्दल सरकारचं मी आभारी आहे. आणि ही कमिटी ऑगस्टमध्ये ही नॉमिनेशन झालं आणि जी आरच समोर आला आणि जी आरमध्ये असं पाहण्यात आलं की 5 शेतकरी नेते आणि 3 जागा ह्या विरोधी शेतकरी नेते, म्हणजे जे आंदोलन वगैरे करत होते किंवा या कायद्याच्या विरोधात होते, त्यांच्यासाठी 3 जागा रिझर्व्ह ठेवण्यात आल्या होत्या आणि 5 शेतकरी नेत्यांची निवड त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे सरकारने केलेली होती. तर आणि त्यांच्यासाठी बाकी विरोधकांसाठी रिझर्वेशन पण ठेवलेलं होतं, पण ते 3 अजून काही आलेले नाही. 3 सीट तशा वॅकंट आहेत. बाकी सगळे विचारवंत, ब्युरोक्रॅट्स, मोठे मोठे सेक्रेटरी वगैरे याच्यात आहे. 4 प्रमुख सेक्रेटरीज, ॲग्रिकल्चरचे सेक्रेटरी आहेत, CACPचे सेक्रेटरी आहेत, प्लॅनिंग कमिशन ज्याला आपण म्हणतो, नीती आयोग त्याचे सेक्रेटरी आहेत. अशा 4 प्रमुख सेक्रेटरी आणि तज्ज्ञ, म्हणजे ॲग्रिकल्चरचे तज्ज्ञ, म्हणजे युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर असो किंवा IIM अहमदाबादचे अर्थतज्ज्ञ असो, अशा लोकांची एक 26 लोकांची मोठी कमिटी स्थापन करण्यात आली. आणि या कमिटीचं काम केवळ MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा न्यूनतम मूल्य निर्धारण करणे हे एवढंच नसून याच्यात 3 विषय दिलेले आहेत. एक आहे MSPचा हा विषय, म्हणजे भाव ठरवण्याचा एक विषय. दुसरा आहे नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेतीबद्दल एक मोठा विषय आहे तो, जो युरोपसारख्या राष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंट वगैरे याच्यावर चालू आहे म्हणून तो एक विषय आहे. आणि तिसरा जो विषय आहे पीक पॅटर्न चेंज, पीक पद्धतीमध्ये कसा बदल केला पाहिजे. कारण जे काही धोरणं आतापर्यंत राबवली गेलेली आहेत त्याच्यामुळं इसेंट्रिक असं झालेलं आहे. इसेंट्रिक म्हणजे कसं की गव्हाला आणि तांदळाला तुम्ही महत्त्व दिलं, ते सगळ्यांच्या तोंडामध्ये खाण्यासाठी तेच टाकण्याची पद्धत सुरू केली भुकेच्या नावाखाली. त्याचा परिणाम असा झाला की ते 2च पीक सेंट्रलाइज झाले आणि बाकीचे ज्वारीसारखे, मिलेटसारखे किंवा रागीसारखे ही पिकं मागे पडली, जे त्या राज्यासाठी न्यूट्रिशियस होती. तर असा भाग म्हणून पीक पॅटर्न चेंज, म्हणजे पिकामध्ये काय काय बदल करावा, तांदळाच्या ऐवजी काही अल्टरनेटिव्ह देता येतं का, गव्हाच्या ठिकाणी गव्हाचा लोड कमी करून दुसरा काही पीक देता येतं का, ऊसासारख्या ठिकाणी पाणी जास्त लागतं तर मग त्याला काही अल्टरनेटिव्ह येतं का, नवीन पद्धतीनं काय करता येईल, ठिबक सिंचन वगैरे वापरून काय, व्हॉट एव्हर इट. म्हणजे हे अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी किंवा आयडिया जगामध्ये काय चालू आहे याचा पूर्ण अभ्यास करण्याचं काम आमच्याकडे. अच्छा. तर आतापर्यंत किती बैठका झाल्या आणि त्या बैठकातनं काही प्राथमिक फंडामेंटल मूलभूत काही आपले निर्णय किंवा दिशेनं चाललात का? बिलकुल. पहिल्या मीटिंगमध्ये ते इंट्रोडक्शन होतं, पण इंट्रोडक्शनमध्ये ज्याचा त्याचा परिचय झाला. आम्हालाही म्हणजे मोठे सेक्रेटरीज कसे काम करतात याच्याबद्दलच्या माहिती झाल्या आणि आम्ही शेतकरी नेते त्याच्यामध्ये सामील होतो आणि आमचा परिचय झाला. पण पहिल्या मीटिंगमध्ये एक स्ट्रक्चर ठरवण्यात आलं, कशा पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे याचं एक स्ट्रक्चर ठरवण्यात आलं. संजय अग्रवाल हे आमचे अध्यक्ष आहेत या कमिटीचे, माजी कृषी सचिव आहेत ते केंद्राचे.
आणि त्यांनी मग सगळ्यांनी मिळून एक स्ट्रक्चर ठरवलं की कशा पद्धतीने जायचं. मग हे 3 विषय जर असतील तर या 3 विषयावर कसा अभ्यास केला पाहिजे. MSP सारखा विषय असेल तर प्रत्येक राज्यामध्ये काय चालतं, मग राज्यावाईज अशी मीटिंग्स घेता येतील का, मग तिथल्या प्रमुखांना बोलवून तिथल्या ॲग्रिकल्चर सेक्रेटरीला, तिथल्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे बरेचसे डिपार्टमेंट्स आहेत, या लोकांना इन्व्हॉल्व करून, किंवा KVK म्हणजे कृषी विज्ञान केंद्र, देशामध्ये जवळपास 850 कृषी विज्ञान केंद्र आहेत. तर ह्या सर्व कृषी विज्ञान केंद्राला याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करता येईल आणि त्यांच्यामार्फत कसं काम करता येईल असं ठरलं. आणि ही पहिली मीटिंग इंट्रोडक्शन आणि स्ट्रक्चर ठरवण्याची, मॅप ठरवण्याची किंवा ब्लू प्रिंट ठरवण्याची मीटिंग होती. दुसरी मीटिंग जी झाली तर ती नॅचरल फार्मिंगवर हैदराबाद येथे झाली. मॅनेज नावाचं एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक मोठं ऑफिस हैदराबादला आहे. तिथं वेगवेगळे शिक्षण दिले जातात. PG पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲग्रिकल्चरमध्ये चांगले कोर्सेस आहेत तिथं. तर त्या मॅनेजमध्ये आमची ती मीटिंग झाली नॅचरल फार्मिंगवर. आणि नॅचरल फार्मिंगचा सविस्तर अभ्यास, त्याचं सर्टिफिकेशन, आपण काय म्हणतो की खताशिवाय औषधाशिवाय जर शेती करायची असेल तर ती तशी केलेली आहे आणि तो माल तसा आहे कसं ओळखणार, त्याचं सर्टिफिकेशन असतं. मग ते सर्टिफिकेशन सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारचे इन्स्टिट्यूट आणि त्याचं जे सेंट्रलाइज पद्धती आहे ती हैदराबादला आहे. हैदराबादला त्याचं सर्टिफिकेशन होतं. तर हे सर्टिफिकेशन कसं असलं पाहिजे, कमीत कमी त्याच्यात अडचणी असल्या पाहिजेत, शेतकऱ्याला अडचणी नाही आल्या पाहिजेत. सर्टिफिकेशन करताना काय काय त्याच्यामध्ये लागतं आणि कशा पद्धतीचे स्टँडर्ड्स ठरवल्यानंतर ते जगामध्ये तसा माल विकला जातो, अशा पद्धतीचा जो अभ्यास होता ते मीटिंग खूप सविस्तर झाली. आणि काय काय केलं गेलं पाहिजे याचे सजेशन्स दिले. अजून काही फायनल झालेलं नाही आमचं. प्रत्येक मीटिंगमध्ये सजेशन्स एकट्ठा करणे आणि लास्टला ज्याला कन्सॉलिडेशन म्हणतो की एकत्रीकरण करण्याचं काम होईल. पहिली मीटिंग दिल्लीला झाली इंट्रोडक्शनवाली, दुसरी मीटिंग नॅचरल फार्मिंगची हैदराबादला झाली आणि तिसरी मीटिंग जी आहे भुवनेश्वरला झाली ओडिसामध्ये. आणि तिसऱ्या मीटिंगमध्ये क्रॉप पॅटर्न चेंजबद्दल बराचसा अभ्यास करण्यात आला. आणि पाण्याची सायकल कशी आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्यामध्ये जो चेंजेस होतो आहे, म्हणजे पाऊस पडण्याची जो प्रमाण आहे ते सारखं आहे, पण पाऊस पडण्याचं जे टायमिंग आहे ते बदललेलं आहे. म्हणजे एकाच दिवशी ह्या वर्षाचा पाऊस पडून जाऊ शकतो, एका महिन्यात पडून जाऊ शकतो, असं झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, वातावरणामध्ये टेम्परेचरमध्ये बदल झालेला आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता पीक पॅटर्न चेंज कसा करायचा आणि पाण्याचा अभ्यास कसा करायचा, त्याबद्दल पाण्याचे टेक्नॉलॉजी ओरिसामध्ये बरंचसं तिथं रिसर्च चालू आहेत. आणि पूर्ण भारतामध्ये पाणी पडण्याचं प्रमाण कसं आहे, त्याचं मॅपिंग कसं केलं जातं, ह्या सगळ्या पद्धतीनं म्हणजे सायंटिफिक अभ्यास ज्याला म्हणतो आम्ही, तर तो सगळा अभ्यास त्या ठिकाणी समोर मांडण्यात आला. आमच्यासमोर सजेशन विचारण्यात आले. आम्ही सजेशन ठेवले की अशा पद्धतीने हे करावं लागणार आहे. आणि एक विस्तारित हिंदुस्थानचं चित्र आमच्यासमोर आलं. आणि वातावरणामुळं प्रत्येक राज्यावर, प्रत्येक पिकावर कसा परिणाम होणार आहे, मग अल्टिमेटली तिथल्या शेतकऱ्यावर कसा परिणाम होणार आहे, असं एक मोठं चित्र आमच्यासमोर तयार आहे. आणि त्या लाईननं आम्ही काम करत आहोत. एका बाजूला पीक पॅटर्न, दुसऱ्या बाजूला नॅचरल म्हणजे सेंद्रिय शेती, तिसऱ्या बाजूला हमी भाव आणि संशोधन, हे सर्व करत असताना विद्यमान सरकारची भावना जरी असली तरी ब्युरोक्रॅट्स हे योग्य पद्धतीने हे होऊ देतील का, तुम्हाला काय वाटतंय? हे म्हणजे ब्युरोक्रॅट्सच्या हातामध्ये जरी हे सगळे बनवत असताना आहे, पण तिथं त्यांना जर वाटत असेल किंवा आमच्यासारखे शेतकरी नेते म्हणजे कुठंतरी अंगठा छाप कोणीतरी आलेत का, असं नाही झालं. सगळे अभ्यासू नेते तिथं आलेले आहेत, एकापेक्षा एक वरचढ नेते आहेत. आणि माझ्यासारखे पाशा पाटलासारखेही नेते त्याच्यामध्ये आहेत, जो चळवळीचा किंवा गुणीप्रकाश जे आहेत आमचे विनोद म्हणून आहेत, असे जे लोक आहेत की चळवळीचा आणि सायंटिफिक याचा अभ्यास केलेला आहे. कोणी चळवळीचा अनुभव आहे तर कोणाकडे टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे. आणि हे असल्यामुळं त्यांच्यावर एक मोठा अंकुश आहे.
आणि सरकारची एक प्रामाणिक इच्छा आहे की हा प्रश्न जटिल आहे, अवघड गेलेला आहे. आता हिंदुस्थानपुरता हा राहिलेला नाही, हा ग्लोबल प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे सरकारला वाटतं की हे सोडवलंच पाहिजे आणि ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही. कारण कोविडच्या काळामध्ये सर्व कारखाने बंद होते आणि शेती एकच कारखाना चालू होता, हे सरकारच्या लक्षात आलं. आणि हा कारखानाच खरं तर प्रमुख आहे, कृषीप्रधान देश आहे आणि त्याला कृषीबद्दल काही इथं उन्नती झालेली आहे. रिफॉर्म्स ज्याला म्हणतो, खुलीकरण ज्याला म्हणतो, सगळीकडे आलं, पण शेतीमध्ये आलेलं नाही. आणि शेतीमध्ये आणण्यासाठी सरकार जे प्रयत्न करत आहे त्याला आम्ही पूर्ण सपोर्ट करून, म्हणजे टेक्नॉलॉजीचा कोणी विरोध करत असेल, पर्यावरणवादी वगैरे, तर आम्ही सरकारपुढे मांडतो की साहेब याच्याशिवाय पर्याय नाही, हेच रस्ता आहे पुढे जाण्याचा. आणि हा रस्ता जर आपण स्वीकारलो नाही, उद्या कुठल्याही पिकामध्ये आपण जगाशी स्पर्धा करू शकणार नाही. आणि स्टार्वेशन म्हणजे भूक वगैरे काय म्हणतो आपण, भूकबळी वगैरे लोक जातील तर त्याला कोण जिम्मेदार राहणार आहे? फूड सिक्युरिटी जो भाग आहे सरकारचा, जो फूड सिक्युरिटी म्हणलं, मग फूड सिक्युरिटी कशा पद्धतीने असली पाहिजे? केवळ सरकारची गोदामं भरून नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याजवळ कसा तो साठा असला पाहिजे आणि सिक्युरिटी कशी प्रदान केली पाहिजे, अशा पद्धतीचं असल्यामुळं नोकरशाही वगैरे जरी ते काही करण्याचा प्रयत्न करतील, मला नाही वाटत की हे होईल. कारण सरकार जे आहे, आमच्या मीटिंग्स झाल्यानंतर सरकार आमच्यासोबत बसेल, कृषी मंत्री आमच्यासोबत बसतील, अमित शहाजी बसतील, लास्टला पंतप्रधान आमचा आढावा घेतील. त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती आहे की हे कडक सिस्टम आहे, हे शिस्तीची सिस्टम आहे. असा एक आरोप केला जातो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनकेन प्रकारेन खाजगीकरण करत आहेत. पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे अदानी अंबानी यांचंच राज्य भारतावर होतं की काय, अशा प्रकारची भीती घातली जाते. आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपलं काय म्हणणं आहे? बरोबर आहे की तुमचं म्हणणं आहे की खाजगीकरण जर मोदी साहेब करत असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करू. खाजगीकरणच केवळ करून चालणार नाही, तर नुसत्या खाजगीकरणाने चालणार नाही, ते खुलीकरण करावं लागेल, पूर्ण मोकळं करावं लागेल. खाजगीकरण आणि खुलीकरणामध्ये थोडासा फरक आहे. खुलीकरणामध्ये खाजगीकरण येतं 100%, पण खाजगीकरणामध्ये खुलीकरण येत नाही. त्याच्यामुळं हा पहिला आपण हे समजावून घेऊ की खुलं करणं म्हणजे काय, की समजा 1 एकर शेत आहे आणि कोणी या 1 लाख डिपॉझिट भरा आणि पेट्रोल पंप घ्या, त्याच्यात कोटा राहणार नाही, परमिट राहणार नाही, मर्यादा राहणार नाही, झोन राहणार नाही, असं जर होत असेल तर वेलकम. स्पर्धा होईल, गुणवत्तेने लोक टिकतील, नाही झाले तर ते घरी बसतील. ज्याचं त्याच्या गुणवत्तेने आणि कुठलाही जबरदस्ती न होता तिथं जर लोक येत असतील स्पर्धेत, चांगली गोष्ट आहे. आता मोदी सरकार जर हे करत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. जे शरद जोशीचं स्वप्न होतं की खुलीकरण, सरकारने धंदा करू नये, सरकारने व्यापार करू नये. गुजरातीमध्ये म्हण आहे की सरकार व्यापारी, जनता भिकारी. हे जर असेल तर सरकारने व्यापार करू नये या बाजूचे आम्ही पूर्वीपासून आहे. मोदीजी हे जर करत असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करू, एक भाग. दुसरं, तुम्ही जे बाऊ करू लागले की खाजगीकरणामुळे असं होतं आणि तसं होतंय, तसं काही होत नाही. उदाहरण घ्या की एअर इंडियाचं आपण उदाहरण घेऊ. एअर इंडिया सरकारच्या हातामध्ये गेल्या कित्येक दिवस, मुळात ती खाजगी कंपनी होती, टाटाची कंपनी होती. इंदिरा गांधीच्या काळामध्ये किंवा काँग्रेसच्या काळामध्ये याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यावेळी बँका आणि अशा मोठ्या मोठ्या कंपन्या, इन्शुरन्स कंपनीसारख्या कंपन्या सगळ्या सरकारच्या हातात घेण्यात. काय झालं, त्याचा परिणाम काय निघाला? एअर इंडियावर बाकी किती होती? 68,000 कोटी. एअर इंडिया चालूच शकत नाही अशा ह्या तोट्याच्या याला गेली होते. सरकारचे सगळे पब्लिक सेक्टर हे त्याच रस्त्यावर आहेत. आज BSNLची काय हालत आहे. जर प्रायव्हेट झाले नसते किंवा प्रायव्हेट फोन्स आले नसते, एअरटेल, टाटा, रिलायन्स वगैरे, तर आज आपल्याला टेलिफोन व्यवस्था मिळू शकली नसती. कारण आज जर सरकारचं पोपट मेलं कसं म्हणावं असं चालू आहे. BSNL घाटात आहे, त्याला प्रायव्हेट करणं गरजेचं आहे. एअर इंडिया मूळ मालकाकडे गेली याचाही वेगळा आनंद आहे. कारण ज्याची ती कंपनी होती त्याच्या हातात तर गेली, पण ते सुधरेल. मी पुष्कळ वेळा बाहेर देशामध्ये जातो. एअर इंडियाने जेव्हा मी ट्रॅव्हल केलं तेव्हा कुठलीही सर्व्हिस त्याची चांगली नव्हती. टॉयलेट्स ब्लॉक झालेले असायचे. ठीक आहे, आपल्या देशात ठीक आहे हो, बाहेर देशात आपण जेव्हा जातो तर आपल्यावर थू होत आहे. त्याच्यामुळं हे जे आहे की सरकारने धंदे करू नये, सरकारने प्रायव्हेट करून, स्वायत्त करून, त्यांच्याच स्पर्धा लावून टॅक्स वगैरे वसूल करावा, हे ठीक आहे.
पण त्यांच्या स्पर्धा लावल्याशिवाय त्याच्यात ते तयार होऊ शकत नाही. नोकरशाहीच्या भरोशावर देश सोडला तर देशाचं वाटोळ होते. आम्ही म्हणत होतो. आणि हे जर मोदी जे करत असतील की खाजगीकरण प्रायव्हेट करून सरकारचे हा बोजे कमी करत असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. इवन शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टी सोडल्या तर ह्या इतक्या मोकळ्या झाल्या पाहिजेत आणि स्पर्धा झाली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल मग आरोग्याच्या बाबतीत असं केलं तर काय होईल? हेल्थ इन्शुरन्स जर गरिबांसाठी सरकारने भरलं तर ते कव्हर होऊ शकतं. आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये हे असं चालतं. आणि त्याच्यामुळे होतंय काय, भलं ते सिस्टम महाग झालेली दिसेल पण सर्व्हिसेस हे 100% मिळण्याची शक्यता तयार होते. आणि केवळ एकाच प्रायव्हेटमध्ये एखाद्याच कोणाला तरी दिलं तर हे चालणार नाही. खाजगीकरण म्हणजे एखाद्यालाच झालं, खुलीकरण म्हणजे सगळ्यांनाच झालं. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये स्पर्धा होईल मग गुणवत्ता वाढेल. आपण कधीच इमॅजिन केलं नव्हतं की टेलिफोन एवढं मोकळं होईल. माझी मिसेस डॉक्टर आहे, अनस्थेशियाची त्यांच्याकडे डिग्री आहे, MD अनस्थेशिया. जेव्हा आमचा नवीन संसार सुरू झाला तर आमचे पाहुणे, तुमच्या जिल्ह्याचे नेते शिवराज पाटील चाकूरकरांकडे आम्ही टेलिफोनचं कनेक्शन मागण्यासाठी गेलो. तेव्हा ते टेक्नॉलॉजी मिनिस्टर होते, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर होते. तेव्हा आम्हाला ते कनेक्शन मिळालं नाही. मग आम्हाला इथं BSNLला काहीतरी 10-15 हजार रुपये खर्च करून ते कनेक्शन घ्यावं लागलं. तर अशी हालत जर टेलिफोनची होती, एखाद्या जावयाला स्कूटर द्यायची असेल बजाजची तर त्याला 7 वर्ष अगोदर नंबर लावावा लागत. ही जे होतं हे खुलीकरणामुळं, खाजगीकरणामुळे हे ओपन झालं. ओपन स्पर्धेमुळे असं झालं की तुमच्याजवळ आज 4-4 सिम आहेत. तुमच्या सर्वंटजवळ, तुमच्या ड्रायव्हरजवळ 4-4 सिम आहेत. ते सांगतात तुमचा फोन बंद झाला तर ते साहेब माझा फोन चालू आहे म्हणतात. ही जी स्पर्धा आणि गुणवत्ता आली ते हे खुलीकरणामुळं, प्रायव्हेटायझेशनमुळं हे येतं, हे लक्षात घ्या. निसर्ग शेती, नॅचरो म्हणजे ज्याला सेंद्रिय शेती च्या नावावर काही मोठी माणसं हे जंतुनाशक फवारणी केलेले घेतात, भाजीपाला वगैरे, आणि सेंद्रिय म्हणून विकतात. तर याला कडक शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भात काय करावं असं तुम्हाला वाटतं? करेक्ट आहे. हे बघा, खरा शेतकरी एखादा तसा माल तयार करत असेल तर त्याला कोणी घेत नाही की हे खरं आहे कशावरून. मी तेच मगाशी म्हटलं ना, सर्टिफिकेशन, की हैदराबादला इन्स्टिट्यूट आहे ते सर्टिफिकेशन करतं. पण काही लोक याच्यामध्ये ह्या गोंधळामध्ये येऊ शकतात. ते डुप्लिकेट बनवून औषधं मारूनच करतील आणि औषधं मारलेलं नाही म्हणून सांगतील. याला फायटोसॅनिटरी मेजर्स म्हणतात. ही पद्धत असते, हे चेक करायची असते की ह्याच्यामध्ये काही इन्फेक्शनचं काही आहे का, औषधं वापरलेली आहेत का, किंवा स्वच्छ पद्धतीनं वापरलेलं तयार केलेलं आहे का नाही. हे WTOचे गाईडलाईन्स आहे. फायटोसॅनिटरी मेजर. फायटोसॅनिटरी म्हणजे हे तुम्ही जे म्हणता औषधं वगैरे, सॅनिटरी म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीचे. या दोन्ही मेजर्स जगामध्ये तपासले जातात आणि आपल्याकडे तपासले जातात. आपल्याकडे ह्या लॅब्स नाही आहेत, टेस्टिंग लॅब्स वगैरे नाही. ते कसे डेव्हलप करायचे ह्या मीटिंग्समध्ये आम्ही ठरवलं. मग छोट्या छोट्या लॅब्स अशा, म्हणजे सॉईल टेस्टिंग आहे, माती परीक्षण आहे. माती परीक्षण एका ठिकाणी कुठंतरी नागपूरला होतं, कुठंतरी नांदेडला होतं, असं एकाच ठिकाणी न होता तालुक्यापर्यंत हे सगळं टेस्टिंग झालं पाहिजे. आणि तिथं त्या शेताचे सॅम्पल्स सहज व्हायला पाहिजे. ते सॉईल हेल्थ कार्ड असं असलं पाहिजे की जसं आपण एखाद्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये ब्लडचं सॅम्पल देतो, रक्ताचं सॅम्पल देतो आणि त्याचं सगळं डिटेल्स येतं की काय साखर कमी आहे का, जास्त आहे, हिमोग्लोबिन कमी आहे का जास्त आहे, ब्लडचे सगळे कॉम्पोनंट येतात. आणि तिथं लाल अक्षरामध्ये, हिरव्या अक्षरामध्ये किंवा लाल अक्षरामध्ये, काळ्या अक्षरामध्ये लिहिलं. लाल असेल तर डेंजरस आहे, ह्या लेवलला जायला नाही पाहिजे. तसं हेल्थ कार्ड देखील तशा पद्धतीचं असलं पाहिजे असं आम्ही मीटिंगमध्ये मांडलं. आणि अशा प्रकारच्या छोट्या छोट्या लॅब, सर्टिफिकेशन, ह्या सगळ्या जेव्हा व्यवस्था यायला सुरू होतील, हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतात. हे आम्ही या मीटिंग्समधून हे सगळं तयार करण्याची पद्धत करतो आहोत. आणि ते तयार झाल्यानंतर असे भुरटे जे चोर आहेत ते कमी होऊन जातात. अच्छा, एकंदरीत या तुमच्या समितीच्या माध्यमातून असं टाईम बॉन्ड आणि कॉन्क्रीट अशा काही संकल्पना तुमच्या वैयक्तिक काही आहेत का? नाही, जे MSPच्या बाबतीत आहेत की MSPच्या बाबतीमध्ये MSP कसा असला पाहिजे. MSP ज्या पद्धतीनं आतापर्यंत कॅल्क्युलेट केला जातो ते ॲव्हरेज पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो की ॲव्हरेज घ्यायचं, 600 शेतकरी 800 शेतकऱ्याचं घ्यायचं. ॲव्हरेज पद्धतीमध्ये काय होतं की भाव फार कमी येतो. कारण जसं आम्ही उदाहरण सांगितलं होतं, मी या मीटिंगमध्ये जे उदाहरण सांगितलं तेच मांडतो, जे आम्ही शेतकरी संघटनेमध्ये साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, शरद जोशी साहेबांनी हे सांगितलं होतं.
हे समजा एखादी नदी पार करायची आहे, ती 17 फूट 18 फूट खोल आहे, मला घोडा इकडून तिकडे न्यायचा आहे आणि मी विचारलं की ह्या तज्ज्ञांना की बाबा याचं ॲव्हरेज हे काय आहे काढून द्या, मला घोडं तिकडे घेऊन जायचं. मध्ये 18 फूट आहे, बाजूला 1 फूट 1 इंचापासून सुरू होत वाढ होत 18 फूट पुन्हा कमी कमी होत पुन्हा तिकडं 1 इंचापर्यंत जात असेल आणि त्यांनी ॲव्हरेज काढलं तर 4 फूट. बरोबर, 4 फूट जितके जास्त पॉईंट घेत चालते तितकं ते ॲव्हरेज कमी येतं. आणि जर हे ॲव्हरेज 4 फूट येत असेल तर माझं घोडं जाईल का इकडून तिकडं, मध्ये तर 18 फूट आहे ना. जसं हे नदीच्या बाबतीत ॲव्हरेज करेक्ट येत नाही, करेक्ट असू शकत नाही, तसं शेतीच्या बाबतीत असं असू शकत नाही. मग कुठली पद्धत असली पाहिजे, याला सायंटिफिक पद्धत वापरली पाहिजे. ती कुठली असली पाहिजे, तर जे आम्ही शेतकरी संघटनेमध्ये सांगितलं होतं किंवा 2 अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोघांचे घ्यायचं, दोन्हीमध्ये कंपॅरिझन करून एक मध्य साधायचा. 2-3 पेक्षा जास्त याला सिंथेटिक मेथड म्हणतो, सिंथेटिक मेथड वापरायची आणि त्याच्यातलं एक सर्वसाधारण काढायचं. जसं उदाहरण घ्या गव्हाच्या बाबतीमध्ये, गव्हाचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा किंवा आपला जो उत्पादन खर्च दाखवला जातो CACP तर्फे ते 1725 आहे आणि पंजाबच्या शेतकऱ्याचं हे 800 रुपये, 810 815 काहीतरी आहे. याचं जर ॲव्हरेज काढलं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कधीच MSP देऊ शकत नाही आपण. बरोबर, मग हे कसं करायचं, मग हे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे. मग गहू महाराष्ट्राने लावायचा का नाही, खरी जर MSP सापडली आपल्याला तर मग कळेल की महाराष्ट्राने गहू लावायचा का नाही. जसं ऊसाच्या बाबतीत होतं की जिथं पाणीच नाही तिथं तुम्ही ऊस लावला, तर पाणी नाही आणि ऊस आणि त्याचा उत्पादन खर्च जर पाण्याची किंमत लावली तर महाग होत असेल ते पाणी, तर तिथं ऊस लावायचा का नाही. मग त्याच्यात पीक पॅटर्न चेंजमध्ये येतो हा विषय. तर अशा पद्धतीनं हे सगळे गणित लावले जातील आणि ज्या ज्या राज्याची, ज्या ज्या जिल्ह्याची, ज्या ज्या शेतकऱ्याची जशी जशी कॅपॅसिटी आहे आणि त्याचं जे ओरिजिनल पोटेन्शियल आहे, त्याच्यात जी ओरिजिनल शक्ती आहे ती इथून बाहेर निघण्याची शक्यता आहे. इथून त्याला उहापोह होण्याची किंवा त्याला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे त्याच्या शक्तीला. आणि म्हणून या कमिटीतून काहीतरी विशेष होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि पहिल्यांदा ॲग्रिकल्चरला एवढं मोठं व्हॅल्यू दिले जातात. तुम्ही जर म्हटलात की मागच्या सरकारचं आणि या मोदी सरकारचं काय फरक तुम्हाला ॲज अ संघटक म्हणून किंवा संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते, असा जर तुम्ही मला प्रश्न विचाराल, मी प्रामाणिकपणे सांगतो की आतापर्यंतची जी काही सरकार होतं काँग्रेसची सरकार, उत्पादन वाढवा एवढ्याकडेच होतं. मोदी सरकारने त्यांच्या वाक्यामध्ये पहिल्याच वापरले की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल याकडे, आपकी आयत कैसे बढेगी, शेतकऱ्याचं जे काही ऐपत आहे ती दुप्पट कशी होईल, त्याचं जे इन्कम आहे ते दुप्पट कसं होईल याच्यावर भरोसा आहे. याचा अर्थ काय की शेतकऱ्याच्या इन्कम वाढण्याकडे जास्त लक्ष आहे, शेतीच्या उत्पादन वाढण्याकडे. उत्पादन वाढल्यामुळे आमची कधीच गरिबी गेलेली नाही, पण आमचं उत्पन्न वाढलं किंवा आमचा उत्पादन खर्च भरून निघाला तर आम्ही श्रीमंत होतो. हे जे आमचं ब्रीद होतं ही तर कुठंतरी मॅचिंग दिसतंय. म्हणून हे एक वेगळी विशेषता मला दिसते. या लाईननं सरकार चालतं आहे, त्याच्यामुळं मला वाटतं की हे बरोबर आहे. एकंदरीत एक महत्त्वपूर्ण समितीवर गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांना संधी मिळालेली आहे. एक अभ्यासू म्हणून त्यांनी वेगवेगळे पैलू, उत्पादन, काँग्रेसच्या काळाची गरज उत्पादन वाढवणं होतं, आता शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं, त्याचबरोबर सेंद्रिय शेती असेल, क्रॉप पॅटर्न असेल, पंजाबचा गहू, महाराष्ट्रातला गहू, असे अनेक अभ्यासपूर्ण त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. एक जो विषय एक राहिला होता टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, आम्ही जे मांडतोय की बायोटेक्नॉलॉजी एक यायला पाहिजे. नैसर्गिक शेती करायची झाली तर असू द्या, ज्या शेतकऱ्यांना करू वाटते, जे परवडत नाही ते ठीक आहे. पण बाहेरच्या देशामध्ये बियाण्याच्या बाबतीत जो चमत्कार झाला बायोटेक्नॉलॉजी वापरून, जेनेटिक मॉडिफिकेशन करून, जेनेटिक मॉडिफिकेशनच्या बाबतीत पर्यावरणवादी जे काही अफवा सोडतात की याच्याने हे होतं आणि ते होतं, ते हे सगळं खोटं आहे. कारण सायंटिफिक स्टडीमध्ये हे कुठंच ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे असं दिसलेलं नाही आहे. आणि हे जर नवीन पद्धतीचे जेनेटिक मॉडिफिकेशनचं बियाणे, उदाहरण सोयाबीनचं घेऊ, सोयाबीनचं ॲव्हरेज उत्पादन आमचं 8 क्विंटल 10 क्विंटल तर खूप झालं. चांगला शेतकरी असेल, खूपच मेहनत केली, सगळ्या कंडिशन चांगल्या असतील, 10 क्विंटलच्या वर निघत नाही. पण त्याला जर जेनेटिक मॉडिफिकेशनचं बियाणं दिलं तर 20 क्विंटलला कधीच तो महाग नाही.
आणि जरी MSP भाव मिळाला आणि उत्पादन दुप्पट झालं तर त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे नवीन बियाणं जर त्याच्या हातात पडलं जेनेटिक मॉडिफिकेशनचं, नव्या टेक्नॉलॉजीचं, तर त्याचं चांगलं होऊ शकतं. हे आम्ही मांडलेलं आहे. ह्या मीटिंगमध्ये आम्ही प्रखरतेने मांडतोय की त्याच्या हातामध्ये नवी टेक्नॉलॉजी, नवीन बियाणं, नवीन संशोधन आल्याशिवाय त्याची प्रगती होऊ शकत नाही. नॅचरल फार्मिंग हे आजोबा पंजोबा आमचे करत होते, पण त्याला आम्हाला विरोध करायचा नाही, त्यालाही ठेवायचं, कारण जगाची ती रिक्वायरमेंट आहे, जगाची मांग आहे. युरोपमध्ये नॅचरल फार्मिंगवर जास्त स्ट्रेस आहे. पाटील साहेब, नॅचरल फार्मिंगचा उद्देश की वेगवेगळे रोगराई काय ज्या पद्धतीनं तंबाखू खाना मना आहे म्हणायचं आणि तंबाखू विकायची, सिगरेट विकायची, कॅन्सर होतो, बदलत्या परिस्थितीत एका बाजूला उत्पन्न वाढलं पाहिजे हे म्हणत असताना आपण त्यामुळं साईड इफेक्ट हे होणार नाहीत यासाठी सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यावर तुमचं काय मत आहे? हे बघा, बरं, तुमचं म्हणणं जर असं असेल तर मी एक सिंपल तुम्हाला प्रश्न विचारतो की माणसाचं आयुष्य कशामुळे वाढलं? की आपण हळद खाल्लो, नैसर्गिकच खात बसलो म्हणून आयुष्य वाढलं का? नाही. अँटीबायोटिक आलं, अँटीबायोटिक नावाचं औषध आलं आणि त्या अँटीबायोटिकमुळं आपल्या छोट्या मोठ्या बिमाऱ्या अशाच संपल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की माणसाचं सर्वसाधारण आयुष्य वाढलं. भारतीय माणसाचं तुम्ही बघा, मी आज 60 वर्षाचा होतो आहे तर वाटत नाही 60 वर्ष नाही तर 60 साल का बुढा असं म्हणायचे लोक. 70-80 वर्षापर्यंत आयुष्य तुमचं वाढलं, ॲव्हरेज आयुष्य आपलं वाढलं. आता आपणाला असं चालू आहे की रिटायरमेंट पिरियड वाढवायचा का, 58चं 60-65 करायला पाहिजे, असं जे चालू आहे हे कशामुळं झालं? हे अँटीबायोटिक नावाच्या औषधामुळं झालं. आपण तशा पद्धतीचे अँटीबायोटिकसारखं औषधं आपण प्लांटच्या बाबतीत, वनस्पतीच्या बाबतीत, झाडांच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. आपण जसं ड्रीप घेतो, काय म्हणतो, ग्लुकोज वगैरे घेतो, इन्सुलिन वगैरे, तसं झाडांना डायरेक्ट देता येतं का? त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येते का? असं संशोधन आपण पाहायला पाहिजे. आपण पुराण्याच शेतीवर जर नैसर्गिक पद्धतीनं जर म्हणून जंगलामध्येच बियाणं फेकत बसलो तर आपण एवढ्या माणसांना, एवढ्या तोंडांना आपण अन्न देऊ शकणार नाही. हां, ज्यांना वाटतं की मरणाची भीती वाटते, खूपच शुद्ध पाहिजे, तर यू हॅव टू पे फॉर दॅट. त्याच्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. आम्ही एक किडा हाताने काढून फेकू, त्याच्यावर औषध मारणार नाही, पण त्याची किंमत वाढेल, लेबर कॉस्ट वाढेल. मग तुम्हाला नैसर्गिक फार्मिंगची जे काही उत्पादन येतील त्याला तुम्हाला जास्त पैसे, ते स्वस्त पाहिजे. तुम्ही तिथं बार्गेनिंग करता, भाजीपाल्याला जेव्हा जाता तेव्हा त्या भाजी विक्रेत्यासोबत, फळ विक्रेत्यासोबत तुम्ही बार्गेनिंग करता, बाकी ठिकाणी तुम्ही बार्गेनिंग करत नाही. हे जर चालत असेल तर हे चालणार. नैसर्गिक फार्मिंग चांगलं आहे पण कॉस्टली आहे खूप, आणि त्याचं उत्पादन कमी निघतं, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढतं. त्याच्यामुळं तुम्ही जास्त पैसे द्यायला लागा, आम्ही तशा पद्धतीची शेती करून देऊ, पण स्वस्तही पाहिजे आणि चांगलंही पाहिजे, चमकदार पाहिजे, तर तुम्हाला हे नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून, खताचा वापर करूनही तुम्हाला पुढे जावं लागेल. याला विरोध करता झाला, कुठल्याही गोष्टीला विरोध न करता स्पर्धेत जो टिकेल, बाजारात जो टिकेल, त्याची गुणवत्ता सिद्ध होईल. एकंदरीत अत्यंत मूलभूत अशा प्रकारची फंडामेंटल अभ्यासपूर्ण माहिती पाटील साहेबांनी दिली. मी त्यांचं मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, अत्यंत मूलभूत विषय, ह्याचं मला काय करायचं आहे असं न करता आपण मराठवाडा नेता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. फक्त ऐकणं नाही, दुसऱ्यापर्यंत पोहोचवा, एवढी आपल्याला विनंती करतो. बिझी शेड्यूलमध्ये गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांनी आम्हाला मुलाखत दिली. त्यांनी या कमिटीमध्ये एक राष्ट्रीय पातळीवर चांगल्या प्रकारचं काम करावं. त्यांचे मित्र आणि ते पाशा पटेल एक जुने मित्र आहेत आणि साथी हात वडाना, एका केला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा भारत देशाच्या खऱ्या अर्थानं हितासाठी, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि सर्वांचं हित आणि देशाचं हित पाहण्यासाठी आपल्याकडनं काम व्हावं, अशा प्रकारची आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्कार.